वसा जनसेवेचा. राज्य साहित्य संस्कृती मंडळ मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने 27 व 28 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात 2 दिवसीय लोककवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. एकूण 14 सत्रे असणाऱ्या व विविध सांस्कृतिक, वैचारिक तथा प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल असणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध कथाकार विलेश सिंदगीकर हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत. उद्घाटन सत्रात आमदार संजय गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, साहित्य संस्कृती मंडळाचे डॉक्टर आशुतोष पाटील, डॉक्टर प्रकाश होडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष गुलाबराव खरात, प्राचार्य डॉक्टर सदानंद देशमुख, रमेश इंगळे उतरातकर, प्राचार्य गोविंद गायकी, डॉक्टर सुकेश झंवर, अमोल हिरोळे, दिलीप जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संविधान सन्मान रॅली, ग्रंथ प्रदर्शनी तसेच मराठी भाषा संवर्धन, वाचन चळवळ व युवक आणि भारतीय संविधानाची 75 वर्षे व वर्तमान समाज, अभिजात मराठी भाषा व वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतील जीवनमूल्ये या 3 महत्त्वाच्या विषयावरील परिसंवाद अनुक्रमे विठ्ठल कांगणे, ॲडव्होकेट असीम सरोदे व प्राचार्य डॉक्टर दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. भोपाळ येथील सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध साहित्यिक कैलास वानखडे व भाषा लिपी तज्ञ, संशोधक व नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर यांची मुलाखत, शाहीर निवृत्ती तायडे व शाहीर DR इंगळे यांचा आंबेडकरी जलसा, कवी अनंत राऊत यांचा कविता परिवर्तनाचा हा विशेष कार्यक्रम, कवी अजीम नवाज राही यांच्या अध्यक्षतेत निमंत्रिताचे कवी संमेलन, नागसेन सावदेकर, प्राचार्य डॉक्टर किशोर वाघ, सपना खरात, देवा अंभोरे, महेंद्र सवंग यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, लोककवी प्राचार्य प्रशांत मोरे यांचा वामनदादा कर्डक जनताला व मनातला हा विशेष कार्यक्रम, डॉक्टर गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेत निमंत्रणाचे गझल संमेलन व समारोपाला सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाच्या समारोपाला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्यासह OSD सिद्धार्थ भंडारे, चित्रकार श्रीधर अंभोरे, प्राचार्य मुकुंद भारसाकडे, डॉक्टर SS कानडजे, मुकुंद भाऊ सापकळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनातील सर्व सत्र समाजाला ज्ञान देणारे व प्रबोधन करणारे असल्याने सर्व साहित्यिक, विद्यार्थी व नागरिकांनी बहुसंख्येने संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर, संमेलन प्रमुख शाहीर DR इंगळे, संमेलन संयोजक सुरेश साबळे व निमंत्रक सिद्धार्थ आरक यांनी केला आहे. लोककवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय साहित्य संमेलन येणाऱ्या 27-28 डिसेंबर 2025 ला बुलढाण्यामध्ये होऊ घातलेले आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये हे 2 दिवसीय साहित्य संमेलन भरगच्च कार्यक्रमांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या संमेलनाला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ संपादक मान्य उत्तम कांबळे सर असणार आहेत. तर ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या साहित्य संमेलनामध्ये राज्यभरातून साहित्यिकांची मांदियाळी, विचारवंतांची मांदियाळी बुलढाण्यामध्ये असणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये आंबेडकरी जलसा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रगट मुलाखती, टॉक शो, संविधान रॅली असे भरगच्च कार्यक्रम 27 आणि 28 डिसेंबरला बुलढाण्यामध्ये होऊ घातलेले आहेत. या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो की या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा. कारण वामनदादा कर्डकांच्या नावाने होणारं देशातलं पहिलं साहित्य संमेलन हे बुलढाण्यातच 2 वर्षापूर्वी आपण घेतलं होतं. तेव्हाही मी स्वागताध्यक्ष होतो. नागराज मंजुळेंच्या हातून उद्घाटन केलं होतं आणि आता देशातलं वामनदादांच्या नावाने होणारं दुसरं साहित्य संमेलन हे सुद्धा बुलढाण्यामध्ये होतंय. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मी तमाम सगळ्या नागरिकांना विनंती करतो, साहित्यप्रेमींना विनंती करतो की 27-28 डिसेंबरला मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा आणि या सगळ्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. सिटी न्यूज. आता घर संसारात लागणाऱ्या वस्तू मिळणार आहेत फक्त 30 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत. हो मंडळी, बरोबरच ऐकलत तुम्ही. आपल्या बुलढाण्यातील गर्दे वाचनालयाजवळच्या रेणुका मंगल कार्यालयामध्ये लागलाय एक भन्नाट प्रदर्शन, जिथे तुम्हाला मिळणार आहे खास महिलांसाठी कांदा बारीक करणारा पुश चॉपर, नारळ खवण्यासाठी नारळ खवणी, कणसाचे दाणे काढण्यासाठी कॉर्न पिलर, डॉल्फिन लाइटर, फिंगर चिप्स मेकर, किचन साफ करण्यासाठी मॅजिक स्पंज, टॉवेल व जाळ्या, सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश, वाजलेलं वजन कमी करण्यासाठी ट्विस्टर, पूर्ण बॉडी मसाजसाठी 3D आणि 4D मसाजर.
तसंच चाकूला धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर, विंडो ब्रश, मिनी गॅस तंदूर, कार्पेट ब्रश, गार्लिक कटर, बर्नर ब्रश आणि भरपूर काही. एवढंच नाही तर घरामध्ये लागणाऱ्या असंख्य गोष्टी मिळणार आहेत एकाच छताखाली. अट मात्र एकच की प्रदर्शन फक्त 22 डिसेंबर पर्यंत आहे. मग आजच व्हिजिट करा आणि आपल्याला घरगुती कामात लागणाऱ्या वस्तू बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये घेऊन जा. लोकेशन लक्षात असू द्या बरं. गर्दे वाचनालय जवळचं रेणुका मंगल कार्यालय, बुलढाणा. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.